नमस्कार मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या कालचा भाग 1 आपण या ठिकाणी पाहिला होता, की जो डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचा पहिले 10 वाक्य आपण एम-सी-क्यूज पाहिले होते. आज आपण पुढचे 10 म्हणजे 11 ते 20 हे वाक्य पाहणार आहोत आणि ते सुद्धा कशा पद्धतीनं एकदम क्विक ॲन्सर काढायचं अ, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी काही क्षणामध्ये आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचं उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे. हे कसं शोधायचं ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलला नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जाऊयात पुढे आणि पाहूयात. चला, प्रश्न क्रमांक 11वा आहे तो म्हणजे शी सेड आय मस्ट गो ॲज सून ॲज पॉसिबल. ज्यावेळेला अशा पद्धतीचं वाक्य येत असतं मित्रांनो, तर त्यावेळेला नेमकं काय करायचं आहे? इथं या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी वापरण्यात आलेले आहे मस्ट आणि ह्या मस्टमध्ये काय करायचं आहे? तर आपल्याला मस्ट जर असेल तर ते आपल्याला वुड हॅव टू हे आपल्याला सांगता येतं किंवा मग मस्ट अपरिवर्तित राहू शकतो. सामान्य भूतकाळात हॅड टू वापरला जात असतो. म्हणून मग या ठिकाणी आपलं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. शी सेड दॅट शी हॅड टू. बघा, शी हॅड टू, इथं शी हॅड टूचं कुठे वाक्य दिसतंय का? नाही दिसत. म्हणून हे वाक्य लक्षात ठेवायचं. मस्ट असेल तर त्या ठिकाणी शी हॅड टूमध्ये त्याचं रूपांतर आपण करायचं आणि त्यावरून क्विकमध्ये आपल्याला ॲन्सर त्याचं निघतं. बघा, म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे या ठिकाणी. शी सेड दॅट शी हॅड टू गो ॲज सून ॲज पॉसिबल. त्यानंतर दुसरा म्हणजे 12 नंबरचा आहे या ठिकाणी. द हिस्टॉरिकल गाईड सेड नेपोलियन डाईड ॲट सेंट हेलेना. बघा, हे वाक्य आहे आणि हे वाक्य आपल्याला हिस्टॉरिकल फॅक्ट सांगतंय नेपोलियन डाईड ॲट सेंट हेलेना. तर यामध्ये मग आपण काय करायचं आहे, ज्यावेळेला असे ऐतिहासिक सत्य येत असतात, त्यावेळेला हे काय होत असतात, यांच्यात काळ काय होत नाही, बदलणार नाही. आता इथं काळ कुठं-कुठं बदलला, इथं हॅड केलाय म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर इथे हॅज घेतलाय, इथे येणार नाही. इथे काळ सेम आहे. मग या दोन्हीमध्ये आता स्पर्धा आहे. बघा या ठिकाणी हिस्टॉरिकल गाईड सेड दॅट, हिस्टॉरिकल गाईड टोल्ड दॅट. इथं या ठिकाणी टोल्डमध्ये त्याचा बदल होत नाही. म्हणून मग पर्याय क्रमांक आहे बी. हे आपल्याला उत्तर शॉर्टमध्ये सांगता येतं. बघा, म्हणजे काही क्षणामध्ये याचं उत्तर आपल्याला निघतंय. जाऊयात पुढे 13 नंबरचं. ही सेड टू हर, मे यू लिव्ह लाँग. बघा या ठिकाणी अशा या या वाक्यामध्ये थोडक्यात हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे थोडक्यात इच्छा दर्शवणारं हे वाक्य आपल्याला सांगता येतं. म्हणजे इथं रिपोर्टिंग व्हर्ब जर रिपोर्टिंग जे काही हे आहे रिपोर्टेड स्पीच हे मेन इथं या ठिकाणी काय होते, सुरू होत आहे आणि मग या ठिकाणी सेड टू जे आहे, हे या ठिकाणी विश्डमध्ये रूपांतर होईल आणि म्हणून मग इथं डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळतं ते म्हणजे बी. ही विश्ड हर टू लिव्ह लाँग. म्हणजे बाकीचं काही बघण्याची गरज नाही, कारण विश्ड बाकीकडे कुठेच नाही. बघा त्यानंतर 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे, द कॅप्टन सेड टू द सोल्जर्स स्टँड ॲट ईज. बघा हे असं या ठिकाणी द कॅप्टन इथं या ठिकाणी काय केलेलं आहे, कॅप्टननं कमांड दिलेली आहे. मग कमांडेडचं या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. बाकीचे उत्तर सगळे गळून जातात. हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ही सेड थँक यू. आता असं ज्यावेळेला वाक्य येईल, की त्यावेळेला हिचं डायरेक्ट उत्तर निघतंय, ही थँक्ड मी. हे बघा लक्षात राहू द्यायचं आहे. कारण टोल्ड किंवा हे घ्यायचं नाही. ज्यावेळेला आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये असं क्रियापद वापरून केलं जातं, म्हणजे सेड थँक यू ऐवजी डायरेक्ट थँक्ड म्हणजे त्याला क्रियापदच लावलेलं आहे, डायरेक्ट ईडी लावून त्याला काय केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात अधिक संक्षिप्त आणि हे योग्य असतं, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर 16वं आहे ते म्हणजे आर यू कमिंग विथ अस? बघा हे वाक्य ही आस्क्ड मी. आता इथं येस नो टाइप क्वेश्चन आहे आणि येस नो टाइप क्वेश्चनमध्ये आपल्याला माहिती असतं की इथं आरने काय झालेलं आहे, थोडक्यात रिपोर्टेड स्पीचची सुरुवात झालेली आहे. आता
या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ही आस्क, ही आस्क, ही आस्क हे बरोबर आहे. इथं वेदर आणि इथं डीड आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं वेदरनं रचना घ्यायची नाही. बघा या ठिकाणी कारण आपण टेन्स ज्यावेळेला करतोय इथं टेन्सचा बदल कशा पद्धतीनं करायचा, तर इथं आर यू कमिंग म्हणजे हा थोडक्यात प्रेझेंट कंटिन्यूअस आहे. त्याला पास्ट कंटिन्यूअसमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. मग इथं या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य आपल्याला माहिती आहे. इफ किंवा वेदरनं आपल्याला काय करायचं असतं, थोडक्यात ते घ्यायचं असतं. बघूयात मग आता इथं या ठिकाणी इथं सेम इथं इफ आय वॉज कमिंग विथ देम आणि इफ वेदर आय वॉज कमिंग विथ अस इथं अस आलेलं आहे. त्यामुळे हे पर्याय इथं बसत नाहीये. लक्षात घ्या, हे जरी 2 सेम वाटत असले तरी ही आस्क मी डिड येणार नाही आणि त्यानंतर काळ तोच राहणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्या ठिकाणी योग्य उत्तर बसतंय. त्यानंतर बघा 17वा वाक्य आहे. ते आपल्याला सांगता येतं. या ठिकाणी आय सेड टू माय ब्रदर, लेट अस गो टू सम हिल स्टेशन फॉर चेंज. आता इथं लेट असने सुरू झालेलं वाक्य हे आपल्याला थोडक्यात प्रपोजल किंवा सजेस्ट करत असतं. मग इथं या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर येतं आय सजेस्टेड. बघा म्हणून मग इथं पुढचा भाग जो आहे लेट असचं जे आहे या ठिकाणी वी शुड गो. बघा इथं बदल होतो आणि मग या ठिकाणी वी शुड गो म्हणजे किंवा थोडक्यात वी शुड लेटेस्टच्या ठिकाणी वी शूडचा वापर करण्यात येतो. म्हणून मग आता कुड येणार नाही. इथं डायरेक्ट टू गो आहे आणि इथं लेटेस्ट गो आहे. म्हणजे वी शुड जायलाच पाहिजे टू सम हिल स्टेशन फॉर अ चेंज असं याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 18व्या नंबरचा आहे शी सेड टू मी, इट हॅज बीन रेनिंग हेवीली अँड यू कॅनॉट गो. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल शी सेड टू मी, ती मला म्हणते थोडक्यात म्हणजे वाक्य आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय आता इट हॅज बीन रेनिंग हेवीली अँड यू कॅनॉट गो म्हणजे हे थोडक्यात स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट इथं मग स्टेटमेंट असल्यामुळं सेड टूचा बदल टोल्डमध्ये होतो. इथं टोल्डमध्ये आहे. म्हणजे इथं सेडचं इथं ते वाक्य कॅन्सल होणार आहे. आता दॅट, दॅट, दॅट आणि दॅट तिन्ही ठिकाणी कंजंक्शन आहे. त्यानंतर इट हे बरोबर आहे. इट हॅज बीन रेनिंग. आता मग इथं परफेक्ट कंटिन्यूअस जो आहे त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस होतो. म्हणजे इथं हॅड बीन रेनिंग असं होणार. म्हणून मग इथं हॅड रेन्ड आहे म्हणजे हा गेला आणि इथं इथं प्रेझेंट कंटिन्यूअसमध्ये बसणार नाही आणि म्हणून मग इथं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला त्यानंतर पुढे 19वा आहे. इफ आय हॅड द मनी, ही सेड, इफ आय हॅड द मनी आय वुड बाय अ कार. असं वाक्य आहे. या ठिकाणी हे कंडिशनल सेंटेन्स आहे म्हणजे जर तरचं वाक्य या ठिकाणी आहे. जर माझ्याकडे पैसे असते, तर मी काय केली असती? कार विकत घेतली असती. असं वाक्य आहे. तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे? तर एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. ही सेड दॅट, ही सेड दॅट, ही सेड दॅट सगळे म्हणजे हायपोथेटिकल पास्ट कंडिशनल ऑफन डू नॉट चेंज टेन्स म्हणजे यांच्यात चेंज काय होत नाही टेन्समध्ये होणार नाही. म्हणून मग या ठिकाणी सिंपल पास्ट आता हे जर आपण पाहिलं तर इफ एक गोष्ट आपण मात्र लक्षात घ्यायची आहे, की वाक्य जर आपण तशाच म्हणजे जशास तसं पाहिलं, असं जर हायपोथेटिकल पास्ट कंडिशनल असतील, तर त्या जशास तशा राहतात. म्हणून मग ही सेड दॅट, दॅट हे कंजंक्शन वापरावं लागतं. इफ ही आयसाठी ही येणे त्यानंतर हॅड द मनी आणि ही वूड मग इथं आयसाठी ही आणि मग वूड बाय अ कार या पद्धतीने. म्हणून पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता 20वा आहे. द पुअर मॅन सेड, "विल नन ऑफ युअर हेल्प मी? यू हेल्प मी." बघा, विल नन ऑफ युअर म्हणजे तुमच्यापैकी माझी कोणीच मदत करणार नाही का? असं तो विचारत आहे. तर याचं या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे या ठिकाणी दिलेला तो आहे. बघा ए, बी, सी, डी
ए-बी-सी-डी पैकी द पुअर मॅन आस्क्ड. इथं सेड इथं बघा म्हणजे इथं येस नो टाइप क्वेश्चन आहे. म्हणजे इथं इफ किंवा वेदरनं सुरू व्हायला पाहिजे. बाकीचे काय होतील? हे थोडक्यात एक्सक्लेमचं हे 2 प्रश्न डिलीट होतील. आता इथं इफ नन आणि इफ वेदर. आता ननचा बदल या ठिकाणी विल नन ऑफ यूचा जो बदल आहे, तो एनी ऑफ देम म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्यांच्यापैकी कोणीच नाही अ, किंवा कोणीच असं असं आपल्याला करावं लागेल. इफ नन ऑफ देम नाही करता येणार म्हणून ए सुद्धा जातो आणि बी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे हे आपण उत्तरं या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की जनरली पूर्ण जे उत्तर आहे ते या ठिकाणी आपण दिलेले आहेत. याची पी-डी-एफ आपल्याला जर हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊ शकता. त्या ठिकाणावरून ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. तर थांबूया तिथे. धन्यवाद.